Hello student, welcome to standard 6. Children, today we are going to study subject science. Chapter number 10, force and types of force. Okay. तर आज आपण पाहणार आहोत. द्वितीय सत्रामध्ये आपण डिसेंबर पासून सुरुवात करूयात. फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स हे आपल्याला इथं बघायचं आहे. तर फोर्सला मराठीमध्ये बल म्हणायचं आहे आणि टाइप्स ऑफ फोर्स बलाचे प्रकार आपण इथं पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. ऑब्झर्व अँड डिस्कस करायला सांगितलेलं आहे. निरीक्षण आणि चर्चा करा. ओके, काही आपल्या इथं इमेजेस दिलेले आहेत आणि त्याच्या इमेजेसचे निरीक्षण करायचं आहे. तर आता फर्स्ट काय सांगितले बघा. फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, विल अ बोट मूव्ह अहेड अनलेस पुश्ड विथ द हेल्प ऑफ ओर. म्हणजेच काय तर बघा, आपल्याला पहिल्या फिगरमध्ये बोट दिसते आणि बोट आहे. बोटवरती एक माणूस बसलेला आहे आणि त्याच्या हातात जे काठी दिसते त्याला आपण वल्ल म्हणतो किंवा ओर. ओर म्हणजेच वल्ल तर घेतलेला आहे आणि तो वल्ल घेऊन काय करतोय, ती बोट पुढं नेण्याचा किंवा पुढे रेटायचा प्रयत्न करतोय. पण जर आपण ती वल्ल्याच्या साह्यानं बोटच जर हलवली नाही किंवा पाण्यात नुसतीच ठेवली आणि ते काठीनं आपण हलवण्याचा किंवा वल्ल्यानं हलवण्याचा प्रयत्नच नाही केला तर काय होईल, तर बोट जागेवरती स्थिर राहील किंवा बुडून जाऊ शकते पाण्यामध्ये. ओके, म्हणजे आपल्याला पुढे नेण्यासाठी त्याला पुश करावं लागते. आता सेकंड ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, फॉर हू एक्झर्ट फोर्स टू मूव्ह बुलक कार्ट फॉरवर्ड. म्हणजे बुलक कार्ट आपल्याला माहिती आहे बैलगाडी, तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. बैलगाडीला पुढे नेण्यासाठी तर तिला कोण फोर्स लावते किंवा तिला कोण सांगते बैलगाडी पुढे जाण्यासाठी कोण जोर लावत आहे, तर ही आपले जे बैल आहेत तर ते काय करतात बघा, बैलगाडी पुढे नेण्याचं काम किंवा ओढून नेण्याचं काम करत आहेत. ओके, आता थर्ड क्वेश्चन काय विचारलंय बघा, व्हॉट मेक द बॉल मूव ड्युरिंग अ गेम ऑफ फुटबॉल अँड हाऊ डज इट्स डायरेक्शन चेंज. म्हणजे आता पहिला प्रश्न काय विचारलाय तुम्ही, इथं फुटबॉल खेळणारा एक बॉय दाखवलेला आहे. मग फुटबॉल जेव्हा आपण खेळतो किंवा बॉल असेल खेळत असतो तेव्हा तो फुटबॉल आपल्याला पुढं न्यायचा आहे किंवा त्याच्या बॉलची जी आहे ती डायरेक्शन आपल्याला चेंज करायची आहे किंवा त्याची दिशा बदलायची किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा. तर तुम्ही काय करू शकता, तर इथं आकृतीमध्ये दाखवलेला आहे. तर तो आपला फुटबॉल आपल्याला जर त्याची म्हणजे डायरेक्शन चेंज करायची असेल किंवा मोशन चेंज करायचे असेल तर आपण काय करतो, त्याला किक मारणार आणि किक मारल्यानंतर त्याची डायरेक्शन पण चेंज होणार आणि त्याची एका जागेवर जो स्थिर होता तो दुसऱ्या जागेवरती जाणार आहे. ओके, आता फोर्थ क्वेश्चन काय विचारला, विल द व्हील गो फॉरवर्ड इफ इट इज नॉट पुश्ड विथ अ स्टिक. तुम्ही लहानपणी वगैरे खेळला असाल किंवा अजूनही खेळत असताना चाक घ्यायचं आणि काठी घेऊन पुढं पळवत न्यायचं. तर तुम्ही हा खेळ खेळलाच असताल किंवा अजूनही खेळता. तर याच्यामध्ये काय सांगितलं, जर ती काठी जी दिलेली आहे तर ती काठी जर आपण न ढकलता चाक पुढं जाईल का, तर नाही जाणार, कारण आपल्याला तिथं काठीची मदत लागणार आहे. काठी नसेल तर आपण हाताच्या साह्यानं सुद्धा ते पुढे ढकलत नेतो. म्हणजे इथं आपल्याला काय सांगायचं, कुठलीही वस्तू जर आपल्याला निर्जीव वस्तू कुठलीही जर हलवायची असेल किंवा तिची दिशा चेंज करायची असेल किंवा तिला मूव करायचं असेल तर आपण काय करतो, गतिमान करायचं वगैरे असेल तर तिला आपण आपली ऊर्जा लावतो किंवा आपली ताकद लावतो, तेव्हा ती काय होते, तिची जागा बदलते. आता इथं पुढं काय सांगितलंय बघा, वी सी व्हेन वी किक द फुटबॉल कमिंग इन आवर डायरेक्शन. म्हणजेच काय तर आपल्या दिशेने येणारा फुटबॉल जो आहे किंवा फुटबॉलचा गोल जो आहे तो दिशेला ढकलण्यासाठी आपण काय करतो, प्रयत्न करत असतो. बघा, टुवर्ड द गोल वी अप्लाय फोर्स इन डे टू डे लाईफ. म्हणजे अशा दैनंदिन गोष्टी आपल्या जीवनामध्ये रोज घडत असतात. जसे की आपण लिफ्टिंग पाहिलेलं आहे. लिफ्टिंग म्हणजेच उचलणं माहीत असेल सगळ्यांना. एखादी रोज कुठलीही वस्तू आपण उचलण्याचं काम करतो. नंतर पुलिंग आहे म्हणजे ओढणे वगैरे. रायडिंग अ बायसायकल म्हणजे सायकल चालवण्याचं काम करत असतो किंवा अँड स्टॉप इट ॲट टाइम्स म्हणजे जिथं वेळप्रसंग पडत असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण सायकल थांबवायचा काम करत असतो. पुशिंग अ लोड
म्हणजे एखादं ओझं ढकलण्याचं काम आपण रोज करत असतो. स्क्विझिंग ऑर बेंडिंग समथिंग, म्हणजे एखादं पिळवणं किंवा वाकवायचं जर असेल तरी सुद्धा आपण काही ॲक्टिव्हिटी करत असतो. ड्रायव्हिंग व्हेइकल्स, वाहनं वगैरे किंवा गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करत असतो, पाहत असतो रोजच्या जीवनामध्ये. मग इट इज नेसेसरी टू अप्लाय फोर्स फॉर डुईंग ऑल दीज ॲक्शन्स, म्हणजे ह्या ज्या सगळ्या आपण बघितलेल्या गोष्टी आहेत किंवा ॲक्टिव्हिटी आहेत, तर ह्या करण्यासाठी आपल्याला काही प्रसंगी आपल्याला आपला जोर किंवा आपली शक्ती लावावी लागते, फोर्स आपला तिथं लावावा लागतो, तरच काय होतं त्या ठिकाणी ॲक्शन घडून येते. म्हणजे फोर्स इज अप्लाय टू अन ऑब्जेक्ट टू पुल इट ऑर पुट इट इन अन एनी मॅनर, म्हणजे कोणतीही वस्तू ओढायची असेल किंवा ढकलायची असेल तर त्याला आपल्याला जोर लावावा लागतो. मग त्याला काय म्हणायचं आहे, आपण फोर्स म्हणूया. ओके, त्याला आपण फोर्स किंवा बल मराठीमध्ये असं म्हणत असतो. म्हणजे जर आपल्याजवळ फोर्स असेल तरच आपण कोणतेही कार्य करू शकतो. नो ऑब्जेक्ट चेंज इट पोझिशन ऑन इट्स ओन, फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव अन ऑब्जेक्ट, म्हणजे कोणतीही वस्तू आपण स्वतःहून जागा, निर्जीव कुठलीही वस्तू म्हणजे आपण स्वतःहून कधीच ती जागा बदलत नाही. तिला जर आपण फोर्स लावला तरच त्या वस्तूचे काय होतं, ऑब्जेक्ट मूव्ह होतो, म्हणजे वस्तू ती जागा बदलते. नाहीतर तुम्ही दगड जागेवरती ठेवा, म्हणजे कितीही वर्ष आपण ठेवला आणि त्याच्याकडे बघत बसलो तर तो त्याची जागा बदलणार नाही. पण जेव्हा आपण उठून त्याला ढकलण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तो त्याची जागा चेंज करेल. ओके, फोर्स इज यूज्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर इट टू स्टॉप, म्हणजे गतिमान जी वस्तू असेल तिला दिशा बदलण्यासाठी किंवा तेव्हा थांबवण्यासाठी सुद्धा आपण बलाचा वापर करत असतो. आता आपला नेक्स्ट बघा, कॅन यू टेल. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा. व्हॉट हॅपन वेन यू होल्ड द टू एंड्स ऑफ अ स्प्रिंग अँड पुल देम अपार्ट, म्हणजे तुम्ही आकृतीमध्ये स्प्रिंग दाखवलेली आहे, अशी स्प्रिंग तुम्ही हातात घेऊन कधी ताणली आहे का? जर ताणली असेल तर तुम्हाला काय दिसलं असेल, तर जेव्हा आपण स्प्रिंग हातात घेऊन ताणतो तेव्हा ती खूप आपल्याला लांब दिसते आणि जेव्हा आपण सोडून देतो तेव्हा ती त्या मूळ जागेमध्ये येऊन थांबते. ओके, आता दुसरा प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट हॅपन वेन अ ब्लॅकस्मिथ हॅमर अ रेड हॉट पीस ऑफ आयर्न, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन. व्हॉट हॅपन म्हणजे काय होतं, काय होईल. वेन अ ब्लॅकस्मिथ लोहार आणि हॅमर हातोडा, अ रेड हॉट पीस ऑफ आयर्न म्हणजे एखादी लोखंडी वस्तू इथं आकृतीमध्ये दाखवलेली आहे. लोहाराने काय केलं, एखादी लोखंडी वस्तू लाल तापवून लोखंडी वस्तूवरती हातोड्याने मारलं तर काय होईल, त्याला तुम्हाला आकृतीमध्ये दिसतेच बघा, म्हणजे तापलेली लाल वस्तू झाली आणि हातोड्याने जेव्हा आपण त्याच्यावरती मारत असतो किंवा ठोके घालत असतो तर तेव्हा आपल्याला पाहिजे तसा त्याचा आकार देता येतो किंवा पाहिजे तसं ते वाकवता वगैरे येते आणि आपल्याला पाहिजे तसे आपण ती वस्तू बनवतो. म्हणजेच इथं काय सांगायचं आहे, फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ अन ऑब्जेक्ट, म्हणजेच बघा, म्हणजे वस्तूंचा आकार बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला फोर्सची आवश्यकता असते. येते लक्षात. म्हणजे आता आपण आतापर्यंत काय बघितलं, फोर्सला म्हणजे कोणतीही वस्तू जरी हलवायची असेल तरी सुद्धा आपल्याला फोर्सची आवश्यकता असते. म्हणजे फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव अन ऑब्जेक्ट हे एक आहे. नंतर फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप अन ऑब्जेक्ट, हे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत. ओके, आता यानुसार आपल्याला काय पाहिजे बघा, टाईप्स ऑफ फोर्स इथं आपल्याला बघायचं आहे. तर आता टाईप्स ऑफ फोर्समधलं याच्यातला पहिला प्रकार आपण आता पाहूयात. तर या ठिकाणी आपल्याला टाईप्स ऑफ फोर्स म्हणजे बलाचे प्रकार मराठीमध्ये, त्यातला फर्स्ट मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल. इन ऑल द ॲक्शन शो इन द पिक्चर 10.1 the movements take place with the help of the bone and muscles in the body. The person in the picture alongside is the lifting the weight by using muscular force. म्हणजे तुम्हाला इथं फिगरमध्ये एक पिक्चर दिलेला आहे तर 10.1 मध्ये तुम्ही पाहू
शकता. इथं चुकून 10.3 झालेला आहे, पण हे 10.1 आहे. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. तर इथं जे दाखवलेलं आहे, तर एक पर्सन दाखवलेला आहे आणि या पर्सनने काय केलेलं आहे, हातामध्ये एक वेट उचललेलं आहे आणि हे वेट उचलण्यासाठी त्याला मसल्सची किती गरज पडलेली आहे हे तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. जेव्हा मी एखादी वस्तू उचलता तेव्हा इथं मसल्स कसे आपले ताणले गेलेले आहेत हे दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्या ह्या चित्रावरून आपल्याला काय लक्षात येते, तर ही सर्व क्रिया, वजन उचलताना जी क्रिया घडते ते आपल्या शरीरातली हाडं असतील किंवा स्नायू आहेत यांच्या साहाय्याने आपण काय केलेलं आहे, म्हणजे ही हालचाल घडून आलेली किंवा स्नायूंच्या किंवा हाडांच्या साहाय्याने आपण काय केलेलं आहे, म्हणजे बोन आणि मसलच्या साहाय्याने आपण हे वजन सहजपणे उचलू शकलेलं आहोत. ओके, म्हणजेच काय, तर फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. म्हणजे जिथं स्नायूंच्या साहाय्यानं जो लावलेला बल आहे तर त्याला मस्क्युलर फोर्स म्हणायचा आहे. म्हणजे कोणतीही वस्तू उचलण्यासाठी आपल्याला जिथं हाताने जे काम करतो वस्तू उचलण्याचं, तर त्या ठिकाणी आपल्याला मसलची आवश्यकता असते. म्हणजे मस्क्युलर फोर्स तिथं आढळून येतो. आता नेक्स्ट बघा, मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स ला यांत्रिक बल असं म्हणायचं आहे. वी यूज डिफरंट मशीन्स फॉर डुईंग मेनी टास्क. बघा, तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या मशीन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल बघा, ट्रॅक्टर दिलेला आहे, मिक्सर दिलेला आहे, सिविंग मशीन दिलेली आहे. तुम्ही घरामधले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपण घेतल्या तर सगळ्या त्याच्यामध्ये येतात. म्हणजे ह्या मशीन्स आपण कशासाठी वापरतो, तर आपलं जे दैनंदिन काम आहे तर ते आपलं इझी व्हावं याकरिता आपण हे वापरत असतो. मस्क्युलर फोर्स इज यूज्ड फॉर रनिंग सम मशीन्स. म्हणजेच बघा, काही जे मशीन्स जे आहेत तर त्या यूज करण्यासाठी आपल्याला मस्क्युलर फोर्सची सुद्धा आवश्यकता भासते. सम मशीन्स रन बाय यूजिंग इलेक्ट्रिसिटी और फ्युअल. म्हणजे काही मशीन चालवण्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईटचा वापर करतो किंवा फ्युअल इंधनाचा सुद्धा वापर करत असतो. म्हणजेच बघा, ट्रॅक्टर चालवण्यासाठी आपल्याला फ्युअलची आवश्यकता आहे, मिक्सर चालवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे आणि सेविंग मशीन चालवण्यासाठी आपल्याला मस्क्युलर फोर्स म्हणजे पायाच्या साहाय्याने आपण ती चालवत असतो. म्हणजे इथं मस्क्युलर फोर्सची आवश्यकता आहे. मशीन्स लाईक द लेटक आर कॉल्ड ऑटोमॅटिक मशीन्स. म्हणजे जी ही यंत्र जे आहेत सगळी मशीन्स तर त्यांना ऑटोमॅटिक मशीन असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे स्वयंचलित यंत्र असं सुद्धा म्हटलं जातं. बिकॉज ऑफ मेकॅनिकल फोर्स इज यूज्ड हिअर. म्हणजे याच्यामध्ये यांत्रिक जो आहे फोर्स तो वापरलेला आहे, त्याच्यामुळं त्यांना ऑटोमॅटिक मशीन म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सिविंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, शिलाई मशीन, विद्युत पंप बघितला असेल, वॉशिंग मशीन असेल माहिती तुम्हाला, मिक्सर माहीत असेल. अशी सारी काही जी उदाहरणं आहेत तर ती मेकॅनिकल फोर्सची आहेत. मग मेकॅनिकल फोर्समध्ये आपण इलेक्ट्रिसिटी, फ्युअल आणि मस्क्युलर फोर्स या 3 फोर्सचा वापर करतो. आता पुढं काय सांगितलं बघा, द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन्स इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. म्हणजे यंत्रामार्फत जे लावलेला बल आहे तर त्याला आपण मेकॅनिकल फोर्स असं म्हणणार आहोत. म्हणजे द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन्स, म्हणजे जो मशीनच्या साह्यानं किंवा यंत्रामार्फत जो लावलेला बल आहे त्याला यांत्रिक बल किंवा मेकॅनिकल फोर्स असं म्हणायचं आहे. आता पुढं पाहूयात आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल. तर इथं काय सांगितले पहा, इफ अन ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड बाय अप्लाइंग फोर्स इट रिचेस अ सर्टन हाईट अँड कम डाऊन अगेन. वाय इज दिस सो. म्हणजे आता गुरुत्वीय बल आपल्याला पाहायचं आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये काय सांगितले, जर एखादी वस्तू आपण बल लावून वरती फेकली आणि ती थोड्या उंचीवरती जाऊन काय होते, परत खाली येतं. असं का होतं, तर तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. एक मुलगा दिसतोय आणि ह्या मुलाने काय केले, त्याच्या हातातला बॉल वरती फेकला आणि काही वेळातच तो
जमिनीच्या दिशेनं येत आहे. किंवा तुम्हाला इथं काही फ्रुट्स दिसतात बघा, आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडावरती आंबे जे आहेत तर ते जमिनीच्या दिशेनं खाली पडताना दिसतात, वरती जाताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे असं का होतं? किंवा why do fruits on trees fall to the ground? म्हणजे झाडावरील जी फळं आहेत ती जमिनीवरच का पडतात किंवा वरती का जात नाहीत? किंवा द अर्थ फुल अँड ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ, म्हणजे पृथ्वी काय करते, ही जी वस्तू आहेत सगळ्या तर ती स्वतःकडे खेचून घेते. त्याच्यामुळे काय होतं, वरती बॉल टाकलेला असो किंवा कोणतंही फळ असो झाडाला लागलेलं ते काय होतं, जमिनीच्या दिशेनं जमिनीकडे येतं. The force applied by the earth to pull object toward itself called gravitational force. म्हणजेच काय तर बघा, पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते तर त्याला काय म्हणायचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणायचं आहे. इन द पास्ट हे जे आहे तर ते तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावला, कितव्या शतकात लावला हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. उर्वरित भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. थँक्यू.